हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3 कर्मयोग. आणि लास्ट टाइम आपण श्लोक नंबर 16 वर थांबलो होतो. एवं प्रवतीर्थम चक्रम नानुवर्तेहि ह्य अगर आयु इंद्र में आरामो मोघम पार्थ जीवती. सॉरी, आपल्याला इथनं चालू करायचं, राईट. 16 पासून 15 ला आपण थांबलो होतो. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षरम समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्मम नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम. वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झालेले आहे, राईट. तर ही सिरीज आपण श्लोक नंबर 9 पासून स्टार्ट केली होती. या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी सांगितलं की आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, कर्मयोग किंवा ज्ञानयोग. मग कर्मयोग किंवा ज्ञानयोग यातला ऑप्शन कसा निवडावा आणि हा ऑप्शन कोणाला लागू पडेल याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं, राईट. तर आपण, तुम्हाला जर आठवत असेल, सुरुवातीला भगवान सांगितलं की 2 मार्ग आहेत, पण तू कुठला मार्ग फॉलो कर? कर्मयोगाचा, राईट. मग आता ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला अशी रचना दिसेल की भगवंतांनी सुरुवातीला सांगितले 2 मार्ग, कर्मयोग किंवा ज्ञानयोग. मग भगवंत म्हटले ठीक आहे, ज्ञानयोग हा पण मार्ग आहे, पण तू कर्मयोग कर. पण भगवंतांनी लगेच कर्मयोगाबद्दल सांगायला सुरुवात केली नाही. मग कर्मयोगापर्यंत कसं पोहोचतात ते सांगण्याकरता भगवंतांनी कर्मकांडापासून सुरुवात केली, श्लोक नंबर 9 पासून, राईट. मग पहिले कर्मकांड कसं भगवंतांनी रचना केली त्याचं वर्णन त्यांनी 9व्या श्लोकापासून स्टार्ट केलं. यज्ञार्थात कर्माणु अन्यत्र लोकोयम कर्मबंधनम, राईट. श्लोक नंबर 9 मध्ये. कारण 8 मध्ये भगवंतांनी सांगितलं की या जगात प्रत्येकाला कर्म करावं लागतं. मग कर्म करण्याची जी पद्धत आहे ती कुठनं स्टार्ट करावी? कर्मकांडापासून, राईट. म्हणजे बेसिक पासून त्यांनी ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेऊन गेले. मग त्यानंतर तुम्हाला दिसेल श्लोक नंबर 9 मध्ये सांगितलं की यज्ञ करा. यज्ञ केल्याने तुमच्या गरजा पूर्ण होतील, राईट. आणि तुमचं शुद्धीकरण पण होईल. त्यानंतर 10 मध्ये सांगितलं की यज्ञ हे कधीपासून आलेले आहेत, आता तयार केलेली प्रक्रिया नाहीये ती. सहयज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती. ती सृष्टीची निर्मिती जेव्हा झाली त्या सृष्टीच्या निर्मितीपासूनच यज्ञ करण्याची विधी दिलेली आहे, राईट. मग त्याने सांगितलं की देवता आणि मनुष्य याच्यामध्ये काय पाहिजे? कोऑपरेशन पाहिजे. मग नंतर पुढे भगवंत म्हणतात 11 मध्ये की देवता आणि भगवंत देवान भावयत्यातेन ते देवा भावयन्तुय परस्पर भावयंत श्रेय परमावस्तप्य. भगवंत म्हणतात की जर तुम्ही अशा प्रकारे कोऑपरेशन केलं तर तुमच्या सगळ्या गरजा देवता तुम्हाला पूर्ण करतील, राईट. आणि मग नंतर भगवंत म्हटले 12 मध्ये की अशा प्रकारे जो देवतांशी कोऑपरेट करून या कॉस्मिक सिच्युएशन मध्ये जी अरेंजमेंट केलेली आहे, की तुम्हाला तुमच्या गरजा कशा प्रकारे पूर्ण केल्या पाहिजे, ती जर तुम्ही फॉलो नाही केली तर भगवंत म्हटले की अशा प्रकारे जो जगत नाही तो काय करतो? 12 मध्ये सांगितलं दैर्दतान अप्रयभ्य ये भुंक्तेस तेन एवस. तो काय आहे? चोर आहे. म्हणजे जो न विचारता गोष्टींना घेतो. म्हणजे बेसिकली तुम्ही मार्केटला गेलात आणि तुम्ही समजा हातगाडी आहे भाजीवाल्याची, त्यात टोमॅटो आहेत, काकडी आहेत आणि बऱ्याच भाज्या आहेत. तुम्ही ठीक आहे, ये भाजी देना, ये देना, ये देना, ये मुझे जरूरी है. 1 किलो टोमॅटो, 1 किलो काकड़ी, थोड़ा धनिया, थोड़ा मिर्ची, अदरक, ठीक है, दे दो थैली में. मग दुकानदार म्हणेल पैसा? कौन सा पैसा? पैसा वैसा नहीं होता है. मुझे जो जरूरत है वो मैं ले रहा हूँ. मेरा अधिकार है जीने का. मुझे जीने का अधिकार है तो मुझे लेने का अधिकार है, राइट. असं रिझनेबल आर्ग्युमेंट की जगण्याचा अधिकार आहे मला, म्हणून या गोष्टी मला आवश्यक आहेत, तुम्ही घेतोय. मग दुकानदार म्हणेल की मुझे भी जीने का अधिकार है ना. तुम पैसा देगा तो मैं जिएगा, उससे मैं दूसरा सामान लेगा. मैं थोड़ी दिन भर काकड़ी, टोमॅटो, गाजर ये सब सब्जी खाता रहेगा, दूसरा भी मुझे सामान चाहिए ना, राईट. मग अशा प्रकारे इट्स अ म्युच्युअल कोऑपरेशन. एक स्मॉल युनिट पासून ते कॉस्मिक लेवल पर्यंत बनवलेलं आहे भगवंतांनी, राईट. मग 12 मध्ये ते सांगितलं की जो अशा प्रकारे घेत नाही त्याला चोर म्हटलं जातं, त्याला शिक्षा होते. 13 मध्ये भगवंत म्हटले की अशा प्रकारे यज्ञातून, यज्ञ म्हणजे बेसिकली
कोणाच्या परमिशन शिवाय काही घेऊ नये. जो कोणी अशा प्रकारे वस्तू घेतो तो काय करतो, केवळ पापच खात असतो. म्हणजे कुठलीही क्रिया असो या जगामध्ये आपण म्हणजे बेसिकली म्हणायला गेलं तर आपण मिनिटाला पापच घेतोय. तुम्ही जी हवा घेता, हवा काय आहे, भगवंताने निर्माण केलेले आहे ना तत्व आहेत. श्वास आपण घेतल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे क्षणाला आपण काय करतोय, पाप खातोय. तुम्ही विचार करा आपण किती कर्माचे बंधन तयार करत असतो. सो दॅट्स वाय 13 मध्ये म्हटले की या अशा स्वतःच्या फक्त इंद्रिय तृप्ती करता जगणारे लोक केवळ पाप खातात. मग त्याने सांगितलं 14, 15, 16 3 श्लोकांमध्ये की ऍक्च्युली आपल्या ज्या गरजा आहेत, मग ही सगळी सिस्टम का बनवलेली आणि आपण काय हे केलं पाहिजे. कारण आपल्या ज्या गरजा आहेत त्या पर्जन्यापासून निर्माण होतात, पावसापासून. पावसाने शेती होईल, शेतीतनं अन्नधान्य भेटेल. राईट. तुम्ही भले किती मोठे मोठे कारखाने जरी बांधले, किती मोठे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चालवले, तरी तुम्हाला अन्न तर पाहिजे ना शेवटला. अन्नाशिवाय कोणी जगू शकत नाही. म्हणून त्याने सांगितलं की तुम्ही काय करा, यज्ञ करा. यज्ञ केल्याने पाऊस पडेल, पाऊस पडल्याने तुम्हाला अन्न भेटेल. श्लोक नंबर 14 मध्ये. आणि मग 15 मध्ये फायनली सांगितलं की हे चक्र आहे. राईट. अशा प्रकारे हे बनवलेलं काय आहे, चक्र आहे. आणि ते आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं श्लोक 15 मध्ये की आता हे जे यज्ञ आहेत, हे यज्ञ कुठून आले. तुम्हाला मी सायकल लिहून दिली होती लास्ट टाइम, तुम्हाला आठवत असेल तर. भगवंतापासून वेद निघतात. वेदांमध्ये काय दिलेले आहेत, आपली प्रिस्क्राईब ड्युटी दिलेली आहेत, आपली नियत कर्मे. आणि नियत कर्म किंवा प्रिस्क्राईब ड्युटीचा एक पार्ट आहे यज्ञ करणे. यज्ञ केल्याने पाऊस पडेल, पाऊस पडल्याने तुम्हाला अन्न भेटेल, अन्न भेटल्याने तुम्ही त्याचं भगवंतांना अर्पण करून ग्रहण करू शकता. म्हणजे बेसिकली जे आलं भगवंताकडनं बॅक टू भगवंतांना जायचं असतं ते, आणि भगवंताला प्रसाद बनवून देतात. तर आपण इथपर्यंत स्टडी केलं होतं. राईट. बरोबर आहे ना. दिस इज व्हॉट वी स्टडीड. नाव मग आता 16व्या श्लोक मध्ये भगवंत म्हणतात, मग आता बघा, आता गंमत इथे तुम्हाला चेंज दिसेल. तुम्हाला सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात आहे. इथे काय चेंज ओव्हर झालेला आहे. सर्वात पहिले भगवंतांनी स्टार्ट केलं कशापासून. श्लोक नंबर तुम्हाला दिसेल, श्लोक नंबर 1 पासून ते बेसिकली 8 पर्यंत त्यांनी सांगितलं की ये 2 मार्ग है, इसमें से जो उत्तम मार्ग आपके लिए वो कर्मयोग. 9 ते श्लोक नंबर 15 पर्यंत त्याने सांगितलं की जो या जगामध्ये फ्रीचं घेतो तो बेसिकली काय, फ्रीचं घेत नाही, आपल्यावरती बंधनं लादून घेतो कर्माची. यज्ञ केलं पाहिजे. मग त्याने कर्मकांडी स्तरावर ना यज्ञ कसं करत सांगितलं. म्हणजे बघा विचार करा, भगवंताने सांगितलं कर्मयोग आणि ज्ञानयोग हे 2 मार्ग आहेत. मग ते लेवल डाऊन झाले, त्यांनी भगवंत खाली आले. ते म्हटले की ओके, लेकिन शुरुआत कहां से होती है, कर्मकांड से. श्लोक नंबर 9 ते श्लोक नंबर 15. आता तुम्ही म्हणाल की अरे लेकिन हमने तो यहाँ कोई देवी देवता का प्रसंग सुना नहीं. प्रभुपाद तो परपट में यही कह रहे कि भगवान विष्णु के लिए कार्य करो. सेक्शन नंबर 9 ते 15 है ना. कारण तुम्ही जर बघितला श्लोक नंबर 9, यज्ञ अर्थात कर्मणो अन्यत्र लोकम कर्मबंधन. तुम्हाला इथे कुठे विष्णू दिसणार नाही, पण प्रभुपादाने विष्णू जोडलेला आहे तात्पर्य अनुवादामध्येच. दिसलं का तुम्हाला. 9 नंबरच्या श्लोकाच्या अनुवाद प्रभुपाद म्हणतात श्री विष्णू प्रत्यर्थ. तुम्ही म्हणाल श्री विष्णू किधर आहे यहाँ पे. राईट. भगवत गीता ही भगवंत इव्हेंच्युअली ग्रॅज्युअली वर जात आहेत. इथे यज्ञाचा अर्थ आहे इन जनरल कर्मकांडी यज्ञ. आणि आता मग शब्दाचा अर्थ जो आहे, सी इट डिपेंड्स ऑन द टीचर. एक टीचर तुम्हाला सेम सब्जेक्ट मॅटर एक वेगळ्या म्हणजे लेवल 1 ला सांगू शकतो, दुसरा टीचर लेवल 2 ला सांगू शकतो, तिसरा टीचर लेवल 3 ला सांगू शकतो. इट डिपेंड्स ऑन टीचरला काय तुम्हाला द्यायचंय. आता श्रील प्रभुपाद यांना तुम्हाला काय द्यायचंय, हायेस्ट लेवल द्यायची आहे. म्हणून त्यांनी इथे जोडताना यज्ञार्थात कर्म म्हणून शेवटी यज्ञ कोणाकरता बनलेले असतात, श्री विष्णू करताच बनलेले असतात. बरोबर आहे. मग आता त्याला 2 मार्ग आहेत समजायचे की ग्रॅज्युअली तुम्ही समजून घ्या. देवता, मग देवतानंतर मग देवतांचे उपदेवता, म्हणजे त्याचे जे मेन विष्णू आहे, ब्रह्माजी आहे, शिवजी आहेत, नंतर विष्णू, असं तुम्ही ग्रॅज्युअली पोहोचू शकता. किंवा तुम्हाला डायरेक्टली कन्क्लुजन पर्यंत आणू शकतात प्रभुपाद. मग आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून प्रभुपादाने काय केलंय, डायरेक्टली आपल्याला सांगितलेलं आहे दॅट यज्ञ इज मेंट फॉर विष्णू. इव्हेंच्युअली सगळे यज्ञ विष्णू करताच बनलेले असतात. राईट. इव्हन देवता पण आपण वाचलेलं आहे अगोदर सुद्धा की देवता हे सगळे यज्ञ भगवान विष्णूंच्या वतीने करतात, ऑन बिहाफ ऑफ श्री विष्णू. राईट.
म्हणून तुम्हाला असं दिसेल की अरे लेकिन या तो कर्मकांड कुछ नाही, सारे भक्ती भक्ती आहे. पण गीतेच्या फ्लो मध्ये इथे कर्मकांडीय स्तरावर सांगितलं जाईल आपल्याला. म्हणजे कर्मकांडीय स्तरावर ना हळूहळू हळूहळू कारण मध्ये बघा देवतांचं वर्णन आलं, सेवा कोण लिहिलं माता तुम्हाला समजतंय का? समजलं ना? श्रील प्रभुपाद हे सगळे पर्पोर्ट्स आपल्याला एक शुद्ध भक्तीच्या अँगलनी देतात. म्हणून तुम्हाला गीतेच्या कुठल्याही सेक्शन मध्ये तुम्ही कुठेही वाचाल, तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या शुद्ध भक्तीशिवाय काय दिसणारच नाही. मग तुम्ही म्हणाल की सब जगह भक्ती तो भक्ती बताया है, कर्मकांड कहाँ बताया है. पण गीतेच्या फ्लो मध्ये भगवंत अर्जुनाला पहिले कर्मकांडी स्तरावर सांगतायत. पण प्रभुपादाने आपल्या करता सोपं करून दिले की ये कर्मकांडी स्तर मतलब एक्चुअली इवेंचुअली भगवान विष्णु की भक्ति में परिणित होता है. इसलिए आप यहाँ से इसको समझ के ले लो कि भगवान विष्णु की भक्ति करनी है. राइट. मग श्लोक नंबर 9 ते 15 इथे त्यांनी काय सांगितलं, कर्मकांडीय स्तर से ऊपर कैसे जाने का. मग आता भगवंत काय करतात, लगेच लेवल चेंज करतात. मग भगवंत श्लोक नंबर 15 पासून चालू करतात सांगायला कर्मयोगाबद्दल. ठीक है, इस तरह से आप देवताओं का यज्ञ करोगे, बारिश होगी, भरपूर अनाज खाओगे, पेट भरेगा और आत्मा भी संतुष्ट होगा. राइट. मग ते काय सांगतात की लेकिन इतना ही तो उद्देश्य नहीं है ना जीवन में. राइट. इतना ही उद्देश्य नहीं है ना, इससे भी आगे उद्देश्य आहे. मग ते ऑलरेडी यज्ञामध्ये सांगितलेलं आहे, पण आता थोडं त्याला रिफाईन करून भगवंत म्हणतात की फिर कर्मयोग के लिए काम करो. राइट. तुम्हाला कळतं सगळ्यांना आतापर्यंत काय चाललंय ते? पहिले 2 मार्ग सांगितले, कर्मकांड आणि कर्मयोग आणि ज्ञानयोग. नंतर भगवंताने सांगितलं कि कर्मकांड से स्टार्ट करते हैं, देवी देवताओं को प्रसन्न करके जो भी अपनी जरूरत पूरे करते हैं. मग आता श्लोक नंबर 15 पासून भगवंत म्हणतात कि इवेंचुअली आप जो कर्मकांड में मैच्योर हो जाएंगे, यज्ञ किसके लिए करना है क्या समझ जाएंगे. और इवन इफ कर्मकांड भी करना है तो क्यों कर्मकांडों को करना है, उसके पीछे रीजन क्या है वो समझ के लो. देवी देवताओं को क्यों चढ़ाना है भोग, या फिर भगवान विष्णु को क्यों चढ़ाना है उसको समझो. मग श्लोक नंबर 15 पासून 16 पासून वाचा. श्रद्धा माताजी वाचा श्लोक नंबर 16. हरे कृष्ण. श्लोक नंबर 16. एवं प्रवर्तितं चक्रं नानो वर्तयति य अघयोर इंद्रियारामो मोघम पार्थ स जीवती. हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञ चक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही, ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते. हरे कृष्ण. ऍक्च्युली आपण हा श्लोक घेतला होता, बट स्टील हा कनेक्टिंग श्लोक आहे पुढच्या सेक्शनला, म्हणून आपण इथनं स्टार्ट करूया. जसं प्रभुपाद पर्पट म्हणतात की फक्त खाओ पियो मजा करो ये करने के लिए जिंदगी जीना अच्छी बात नहीं है. राइट. प्रभुपाद म्हणतात काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या, या भोगवादी तत्वज्ञानाची निंदा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. का तर मनुष्य जीवन हे कशा करता बनलेलं आहे, मनुष्य जीवन एक सोफिस्टिकेटेड मशीन आहे, ज्याचा उपयोग आपण भरपूर चांगल्या उपलब्धी करता प्राप्ती करता करू शकतो. म्हणून ऋषभदेव श्रीमद भागवत म्हणतात नायम देव देव भाजान लोके कष्टान कामान अर्हते वीड भुजाम तपोदिव्यम पुत्र का येणं. सी कसं असतं की जे आपल्याला मागच्या कितीतरी योन्यांमध्ये भेटलेलं आहे 84 लाख, तेच जर आपण मनुष्य योनीमध्ये प्राप्त करायचा प्रयत्न केला, म्हणजे आपण काय करतोय बेसिकली लाभ घेत नाही जे आपल्याला लाभ भेट. जसं ज्याप्रमाणे उदाहरण देण्यात येतं, तुम्हाला लास्ट टाइम पण दिलं होतं की एखादा व्यक्ती जर एखाद्या प्रीमियर इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन त्यांनी घेतलं आणि त्या इन्स्टिट्यूट मध्ये राहून त्यानं काय केलं, त्या इन्स्टिट्यूट मध्ये राहून त्याला ग्रॅज्युएट व्हायचं होतं किंवा चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायचं होतं, ते न करता त्यांनी बाकी ऍक्टिव्हिटी केल्या. म्हणजे काय केलं त्याने, त्याचा फायदा घेतलाच नाही. इट्स अ वेस्ट ऑफ दॅट फॅसिलिटी. सिमिलरली आपल्याला मनुष्य जीवनामध्ये एक फॅसिलिटी आहे. आता प्रभुपाद लेक्चर ऐकत होतो, प्रभुपाद म्हणत होते की एक जो कुत्रा असतो तो पण मनुष्यासारखाच दिवसभर काय करतो, शोधत असतो किधर खाना मिलेगा. तू म्हणाल हम थोड़े दिन भर खाना ढूंढ रहे यार, हम लोग थोड़ा दिन में मोबाइल भी चलाते हैं, ऑफिस में काम करते हैं, ट्रेन में बैठते हैं, फ्लाइट में बैठते हैं, हम थोड़ी खाना ढूंढ रहे. अरे उसका पर्पज क्या है, खाना ही ढूंढना है ना. तुम्ही ट्रेन मध्ये जावा, बस मध्ये जावा, कम्प्युटर चालवा, कपडे धुवा, घरामध्ये भांडी घासा किंवा तुम्ही रेस्ट करा. ह्या सगळ्या गोष्टींचा सेंटर आहे फूड अँड सम प्लेजर. बेसिकली आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 गोष्टींना केटर करण्याकरता आपण दिवसभर सकाळ ते संध्याकाळ इकडून तिकडे हालचाली करत असतो, उड्या मारत असतो. राईट.
प्रभात म्हणतात की कुत्ता जो रहता है वो भी सुबह से रात तक यही एक्टिविटी करता है कि खाना कहाँ मिलेगा, खाना कहाँ मिलेगा, खाना कहाँ मिलेगा. तो हम भी तो वही कर रहे हैं. सो नाउ देयर इज डझन. मग त्याने काय होतं की काय फरक राहत नाही मनुष्य आणि पशुमध्ये. मग आपल्याला फरक जर आणायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, समजून घ्यावं लागेल की मनुष्य योनी काय आहे, मला काय फॅसिलिटी आहे, मी यातनं काय घेऊ शकतो. मग ऑफकोर्स कुत्र्याला पण इंटेलिजन्स आहे की अन्न कुठे भेटतं आणि कुणाकडे जायचं आणि कुणाकडे जायचं नाही, त्याला इंटेलिजन्स असतं. जिथे मार पडेल तिथे जात नाही तो ना. राईट. जिथे त्याला पुन्हा पुन्हा हाकलतात ते थोडी जातो तो. जिथे त्याला देतात प्रसाद तो तिथे जाणार वारंवार. दॅट इंटेलिजन्स ही ऑल्सो हॅज. पण त्याचा इंटेलिजन्स तेवढाच पुरता आहे, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही इंटेलिजन्स. पण आपलं इंटेलिजन्स त्याच्या पलीकडे जाऊ शकतं. राइट. हे जाणण्याकरता कि अरे जीवन में केवल खाना ही नहीं है, उससे भी और बहुत सारी नेसेसिटीज है. और दूसरी बात कि इतना खाना खाने के बाद भी आज तक मेरा पेट नहीं भरा. एवढं आपण खाल्लंय आतापर्यंत. तुम्ही आपल्या मागच्या जीवनात म्हणजे 25, 26, 27, 28 जेवढे तुमची वर्ष झाली असेल तेवढे कॅल्क्युलेशन करा. किती तुम्ही खाल्ला असेल ट्रक भरून. किती कपडे घातले असतील आणि किती तुम्ही गोष्टी बघितल्या असतील, किती काय काय तुम्ही या जगामध्ये आपण भोग घेतला असेल बऱ्याच गोष्टींचा, तरी पण आपलं मन अजून भरलं नाहीये. याचा अर्थ असा आहे की ते कितीही घेतले तरी त्याचं मन भरणार नाहीये आपलं. आपल्याला एक दिवशी सांगायला लागेल की बस अब इन चीजों से मेरा मन भर गया है. इसका मतलब ये नहीं कि मैं अभी कल से उपवास, ये नहीं बोल रहा हूं. क्लास संपल्यावरती बोलू नका अरे मन भर गया अभी आज से उपवास. नॉट लाईक दॅट. आप लीजिए, तुम्ही घ्या, पण हे पण लक्षात ठेवा की याच्या पलीकडे सुद्धा अजून काहीतरी आपल्या जबाबदाऱ्या आहेत मनुष्य योनीमध्ये, ते आपल्याला पार पाडल्या पाहिजेत. राईट. मग त्या प्रकारे प्रभू इथे म्हणतात की या एकच लाईन वाटतो तात्पर्यामध्ये. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नावर अवलंबून नाही तर ती भगवंतांनी गेलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. म्हणून या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवी देवतांकडून केली जाते. म्हणून हे चक्र तिथे दिलेलं आहे. राईट. म्हणून आपण ह्या यज्ञामार्फत या गोष्टी घ्याव्या जेणेकरून आपल्या गरजा पण पुरे होतील आणि आपलं शुद्धीकरण पण होईल. अशा प्रकारे घ्यावं. राईट. तर आपण लास्ट डिस्कस केलं होतं पक्षाचं उदाहरण, ते तुम्ही लक्षात असेलच. सो नाव एवढं सांगितल्यावरती मग आता भगवंत काय म्हणतील नाव. आता बघा टर्न कसा होईल. श्लोक नंबर 17 आरती उन्हावणे माताजी. श्लोक नंबर 17 वाचा. यस्यात्वात्मरतिरेव सादात्मतृप्तश्च मानवाः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्य न विद्यते. पण जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. हरे कृष्ण. येस. आता प्रभुपाद काय म्हणतात बघा. सॉरी, ट्रान्सलेशन मध्ये भगवंत काय म्हणतात. बेसिकली दिस इज अ डिस्क्रिप्शन ऑफ अ ज्ञानी योगी. राइट. आता तुम्ही म्हणाल की अरे ये ज्ञान योगी के बारे में बोल रहे तो फिर हमारे भक्ति योगी का क्या होगा. राइट. हा जो व्यक्ती आहे आत्मसंतुष्ट, 3 शब्द वापरले बघा. आत्मरतीर, आत्मतुष्टश्च, आत्मसंतुष्ट. राइट. आत्मरती म्हणजे आत्ममध्ये आनंद घेणे. राइट. आत्मतृप्त म्हणजे आत्ममध्येच तृप्त आणि आत्मसंतुष्ट म्हणजे स्वतःमध्ये पूर्णपणे. बेसिकली तिन्ही टर्म एकच आहेत. राइट. दीज आर ऑल सेम टर्म्स बट डिफरंट इमोशन्स आणि मिनिंग्स त्याने कन्वे होतात. संस्कृत अशी रिफाइंड भाषा आहे. जसं तुम्हाला कळेल की संस्कृतमध्ये फ्रेंडला भरपूर शब्द आहेत. फ्रेंडला मित्र, सखा, बंधू, स्त्रीहित. कळलं का तुम्हाला. सेम टर्मिनॉलॉजी बट भाषा एवढी रिफाइंड आणि कल्चरल आहे की एक एक टर्मने त्याचा क्लोजनेस अजून जवळीक कन्वे मिनिंग होतो. राइट. बंधू म्हणजे एकदम जवळचा. मित्र म्हणजे ठीक आहे, ये संसार सारा हमारा मित्र आहे. ठीक आहे ना. मित्र. सखा म्हणजे आणखीन जवळ आला. राइट. आणि भगवान आणि सहृद म्हणजे एकदम, म्हणून भगवंत म्हणतात ना सहृदम सर्वभूतानाम. हे सगळ्यांचा काय आहे, वेल विशर आहे. सो लाईक दॅट. हे तिन्ही टर्म सेम आहेत बट 3 डिफरंट टर्म्स हॅव डिफरंट अँगल्स ऑफ इमोशन्स. मग आता असा व्यक्ती जो काय आहे
आपल्यामध्ये संतुष्ट आहे, त्याला या जगाशी घेणे देणं नाही. बेसिकली दिस इज अ डिस्क्रिप्शन ऑफ, आता दोन अँगलने तुम्ही याला बघू शकता. हे वर्णन आहे एका ज्ञान योगी आध्यात्मिक व्यक्तीचं, जो ज्ञान योग प्रॅक्टिस करून आणि आपल्या आत्म्याला, आता तुम्ही इथे असा नाही विचार करायचा की आत्मा खुद में कैसे संतुष्ट हो सकता है. आत्मा खुद में कभी संतुष्ट हो ही नहीं सकता. हे हिडन कोड्स आहेत. शास्त्र जे आहे ना एवढं कोडेड आहे ना. आत्मा खुद में संतुष्ट है, इसका मतलब ये है कि आत्मा ये जानकर खुद में संतुष्ट है कि मैं इस दुनिया का व्यक्ति नहीं हूं, मैं आय बिलॉंग टू द अदर वर्ल्ड. मी आध्यात्मिक आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणता मी आध्यात्मिक आहे म्हणजे बेसिकली त्याचा ट्रान्सेंडन्स किंवा योग किंवा आध्यात्मिक जगाशी संबंध आला. बेसिकली ही इज हॅपी, तो आनंदित आहे स्वतःला एक आध्यात्मिक जगाशी कनेक्टेड करून. म्हणजे बेसिकली कुठे ना कुठे तो काय करतोय, त्याने स्वतःला काय केलं, भगवंताशी कनेक्ट केलेलं आहे. भगवंताशिवाय आत्मा स्वतः संतुष्ट होऊ शकत नाही इंडिपेंडेंटली. पण हे हिडन आहे, इथे कोड आहे. कारण लेवल कुठली आहे, ज्ञान मार्गाची लेवल आहे. तर ज्ञान मार्गामध्ये अजून त्या व्यक्तीला कळलं नाहीये की मैं कौन हूं, मैं आत्मा हूं और मेरा आध्यात्मिक जगह से संबंध है, लेकिन वो क्लैरिटी नहीं. बट स्टिल मी काय आहे, आध्यात्मिक जगाशी काय आहे, कनेक्टेड आहे. राईट. आता हा ज्ञान मार्गातला असा व्यक्ती, किंवा आपल्या भाषेत आपल्याकरता जे प्रभुपाद तात्पर्य देतात ते भक्ती मार्गाच्या अँगलने देत आहेत. भक्ती मार्गामधील भगवंतांची सेवा करून संतुष्ट झालेला व्यक्ती. तुम्हाला कळले, दोन व्यक्ती आहेत. या दोन्ही व्यक्तींना ह्या जगाशी काही घेणं देणं नसतं. त्यांना काही कर्तव्य पण नसतं आणि त्यांना कुठली जबाबदारी पण नसते. मग आता गंमत बघा, कशी जबाबदारी नसते किंवा कशी गंमत नसते. जसं प्रभुपाद लिहितात तिथे, जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असून आपल्या कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संतुष्ट आहे, त्याला इतर पर काही कर्तव्य करायचे राहत नाही. त्या दिवशी एक महाराजांचं मी लेक्चर ऐकत होतो. महाराज म्हणत होते की, जेवढं मला आठवतं तेवढं, की जो भगवंतांप्रती आपले कर्तव्य पूर्ण करतो त्याला जगातील कुठल्याही गोष्टीची काही कर्तव्य नसतात. का असं? कारण जरी तुम्ही आपली कर्तव्य आपल्या आई वडिलांकरता, पती पत्नी करता, मुलांकरता कर्तव्य केली, तरी त्या सगळ्या कर्तव्यांचं कन्क्लुजन काय आहे, उद्देश काय आहे, भगवंतांप्रती आपलं कर्तव्य करणं. मग ज्याने डायरेक्ट भगवंतांप्रती कर्तव्य पूर्ण केली तो सगळ्या गोष्टींना बायपास करून त्याच्या पुढे निघून जातो. का असं तुम्ही म्हणाल की अरे असं कसं, माता पिता बच्चे को बड़ा करते हैं, या पति पत्नी एक दूसरे की सेवा करते, तो एक दूसरे प्रति कर्तव्य है ना उनका. लेकिन मैं बोलता हूं कि कर्तव्य नहीं है. कैसे नहीं है? क्योंकि हमने समझा ही नहीं है. हम तथाकथित इंस्ट्रूमेंट है, कर्तव्य को पूरा करने वाला भगवान है. आप सोचते कि मैंने इतना कमाया. राइट. भागवत कथेच्या मूड मध्ये आहे. आपण काय विचार करतो की मी एवढं कमवलं आणि मी एवढं मेंटेन केलं याला, मी जन्म घातला याला, तर त्याचे कर्तव्य माझ्या प्रती आहेत. तर आम्ही कुठे म्हणतो नाही कर्तव्य आहेत, कर्तव्य आहेत ना. पण तुम्हाला पण एवढं समजलं पाहिजे, सी दिस इज नॉट टू डिनाय कि अरे तो फिर क्या माता पिता का क्या लेना देना है, या पति पत्नी का क्या लेना देना है, क्यों किसी के ऊपर डिपेंड नहीं है, सब भगवान ने दिया, असं पण म्हणण्याचा एक्स्ट्रीम अर्थ नाहीये. पण ऍट द सेम टाइम जो दुसऱ्यांना सेवा देत असतो, जो दूसऱ्यांची सेवा करतो, त्याने हे कधीच असं विचार करू नये की उस सामने वाले व्यक्ति का मेरे लिए कुछ जवाबदारी है, मैंने उसको बड़ा किया है पाल पोस के, मैंने उसको घर दिया है, तो उसको मेरा सेवा करना चाहिए. क्यों भगवान का सेवा कर रहा हो जाकर, क्यों मंदिर में जाकर ब्रह्मचारी बन गया हो. इन द सेन्स की सी इट्स नॉट की आपण इन ग्रॅटिट्यूड ठेवायचं. इट्स नेव्हर लाईक दॅट. भक्त कधी असं करत नाही आणि करू पण नाही. दिस इज अनदर लेवल ऑफ वैष्णव अपराध एक तरह ने. पण जो सेवा देत आहे त्यांनी असं कधी विचार करू नये की मैंने इतना किया, मुझे कुछ नहीं देना है, पाप लगेगा तुझे. लेकिन सामने वाला क्या सोच रहा है, भगवान मैंने जिनको छोड़ के आया हूं उनका कल्याण करना, उनका ख्याल रखना. सी लाइक दैट द पर्सन इज थिंकिंग. मात्र तुम्ही विचार करा की हे दोन व्यक्ती आहेत. एक असा विचार करतोय की मैंने सब कुछ कमाया, मैंने सब कुछ बनाया, मुझे नहीं दे रहे लोग रिटर्न में. ये हा एक व्यक्ती अशा प्रकारे आडावाडा करतोय. आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो विचार करतो, भगवान थैंक यू, इतने साल तक आपने मेरा केयर लिया, उनका केयर लिया, प्लीज कंटिन्यू टेकिंग देयर केयर, उनका ख्याल रखना. मग आता याच्यामध्ये सत्य कोण आहे असत्य कोण आहे, दोन्ही सत्य आहेत.
पण इवन मोर दॅन एक असतं जस्ट ट्रूथ, एक असतं ऍब्सोल्यूट ट्रूथ, एक असतं सत्य, एक असतं पूर्ण सत्य. हरे कृष्ण. हा पूर्ण करू द्या, तुमच्याकडे येतोय, पूर्ण करू द्या. मग आता पूर्ण एक सत्य काय आहे की मी माझ्या मुलांची काळजी घेतली आणि मी त्यांना मोठं केलं. त्याच्यावर पूर्ण सत्य काय आहे ते कुणाला समजलं पाहिजे. मुलांनी असा विचार करू नये, पण आई वडिलांनी म्हणजे जे मेंटेनर आहे त्यांनी असा विचार करावा की एक्चुअली यार मैं ऐसा बोल रहा हूँ, मैंने मेंटेन किया, मैंने बड़ा किया, ये किया वो किया, लेकिन एक्चुअली मेंटेनर तो भगवान है. भगवान ने मेंटेन नहीं किया तो मैं क्या मेंटेन कर सकता था उसको. तो अगर आज वो भगवान की भक्ति कर रहा है, सेवा कर रहा है, तो वो उसने परफेक्शन प्राप्त कर लिया है अपने कार्यों में, राइट. क्योंकि जिसका कर्ज था उसको चुका रहा है वो अल्टीमेटली. एट द सेम टाइम जो दूसऱ्या साइडला है, जो म्हणतो कि मैं भगवान की सेवा कर रहा हूँ, भगवान प्लीज उनका केयर रखना, आपने इतना दिन तक सबको दिया, उसको ये नहीं सोचना चाहिए कि मैं अभी भगवान का सेवा कर रहा हूँ तो मैं क्या हूं, किसी के प्रति मेरा कोई जिम्मेदारी नहीं है. शास्त्र कहते हैं उसको कोई जिम्मेदारी नहीं, लेकिन वो नहीं सोचेगा ऐसा. ही विल ऑलवेज फील ग्रेटिट्यूड कि मुझे नहीं सेवा करना है, एंड ही विल ट्राई हिज बेस्ट, बट एट द सेम टाइम ही विल नॉट कॉम्प्रोमाइज हिज स्पिरिच्युअल लाईफ. तो काय करेल, आपल्या आध्यात्मिक जीवनाला कॉम्प्रोमाइज करून सेवा नाही करणार, कारण त्याला कळलेलं आहे की स्पिरिच्युअल लाईफ किंवा भगवंत यांच्यामुळे सगळ्यांना भेटत आहे, त्यांना पण भेटत आहे, मला पण भेटत आहे. याचं एक्झाम्पल पुढे येईलच नेक्स्ट टू नेक्स्ट वर्ष मध्ये. बोला परम करुणा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. याच्या संदर्भात एक उदाहरण म्हणजे आठवलं मला की जसं सासू आणि सून असते, त्यांच्या दोघांच्या घरामध्ये भांडण होतं. तर मला सासू म्हणते की मला जेवायला दे बा असं, तर मला काय तर सून म्हणते की मी नाही देणार बा, आता काय तुम्ही माझ्याशिवाय असं वागतात, तर मग तुला याच्या पुढे देणारच नाही जेवायला. तर मग ती सांगते की तू कोण देणार मला, कोण खाऊ घालणारी, मला माझा देणारा वरचा आहे बा असं. तर मग ती म्हणते की बघ म्हणजे तुमचा वरचाच मला कसा देतो बा असं. तर मग त्या दिवशी ती स्वयंपाकच करत नाही बा असं. तर मग स्वयंपाक करत नाही, ते दोघं म्हणजे उपाशी असतात तिचे सासू ते. मग तिची सासू परत तिला सांगते तू कोण करणारी बा असं, मला करून खाऊ घाली, मला वरचा देणार आहे. मग त्या दिवशी दिसून असतं तिचे आई वडील तिच्या घरी येतात. तिचे आई वडील घरी आल्यामुळे मग तिला तिच्या आई वडिलांसाठी स्वयंपाक करावीच लागतो. तिच्या आई वडिलांसाठी स्वयंपाक करायला लागतं. आई वडिलांसोबत तिला पण तिच्यासोबत जेवायला बसवावं लागतं. मग तेव्हा ते जेवण वगैरे झालं तर मग तिची सासू म्हणते की तू कोण मला खाऊ घालणारी, वर्षाने मला जायचं होतं बरोबर, मी सगळं घडून आणलं तुझी. येस, चांगली गोष्ट. अशा प्रकारे राईट, दिस इज इन प्रिन्सिपल अँड दिस इज इन फिलॉसॉफी, बट ऍट द सेम टाइम जसं मी तुम्हाला पुन्हा सांगतो, त्याला काही याच्यामध्ये कर्तव्य, आणि प्रभुपाद तात्पर्य म्हणतायत की त्याला काही कर्तव्य राहत नाही. सेकंड लाईन प्रभुपाद म्हणतात तो कृष्ण भावना माहीत असल्यामुळे हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता त्याच्या हृदयातून तत्काळ धुतली जाते. चैतन्याच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत कृपेने गुगली आहे ना मेन. तुम्ही आता पण हा जो शब्द आहे याला पुढचे श्लोक कनेक्ट होतील.
माताजी वाचा श्लोक नंबर 18. कृष्ण नैव तस्य कृतेनार्थो आकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. येस, आता आली ना मजा. आता ही आहे गंमत. भगवंत असे चतुर आहेत. भगवंत एवढे झालं किंवा 4 लोक क्राईम करतायत किंवा कोरोना आला, अर्थक्वेक, त्याला इथे येऊन कोरोना थांबवायचा नाहीये किंवा त्याला इथे येऊन गुन्हेगारी थांबवायचे नाहीये किंवा त्याला इथे येऊन कुणाच्या घरी जाऊन भांडी कोंडी घासायची गरज नाहीये किंवा कुठल्या कंपनीत काम करायची गरज नाहीये. का? कारण त्याला या जगाशी काय नकोय, काहीच नको त्याला जगातलं. त्याला जे हवंय ते नॅचरली भगवंत पुरवत आहेत. हवा त्याला पाहिजे, पाणी पाहिजे, फळ. त्याला काय घेणं देणं नाहीये, पण त्याला कर्म न करणे याला सुद्धा काही कारण नाहीये त्याला शब्दांचा. किंवा याला तुम्हाला आणखीन जरी करायचं असेल ना, 1 मिनिट. नाही ठीक आहे, इथेच तुम्हाला कळलं काय अर्थ. त्याला गरज नाहीये कार्य करायची, पण त्याला कार्य करायची गरज म्हणजे गरज नाहीये, पण तुम्ही त्याला सांगितलं का हे अरे बाबा समजा फॉर एक्झाम्पल प्रभूजी असं म्हणता येईल का हरिपोल? बोला बोला. की कर्म करूनही तो अनासक्त असू शकतो. हा, तुम्ही नेक्स्ट लेवलला पोहोचलात, पण ह्या इथे क्लिअर करा पहिले. अनासक्त असणे ही लेवल 2 भगवंत पुढच्या श्लोक मध्ये ऍड करतीलच. तुम्ही ऍडव्हान्स आहात, आम्ही ऍडव्हान्स. आम्हाला पहिले ही लेवल समजून घेऊ द्या. से फॉर एक्झाम्पल हा, हे उदाहरण घ्या. कधी कधी तुम्ही बोलता ना घरी प्रसादाला, है ना, ब्रह्मचार्य बोलता, अरे आजा घर पे, प्रसाद ले लो, हमारे घर में आ जाओ, प्रसाद ले लो. सी बऱ्याचदा आणि कधी कधी ते ऑस्ट्रेल पण होतं. आता मी मध्ये कोणी ऑफेंड नको, मध्ये जेव्हा हे चालू होतं दामोदर अष्टकम, तेव्हा घरोघरी जायचो आम्ही कीर्तन करायला. ते प्रसादाला बोलवायचे. ते काही म्हणजे एकदा असं झालं की सिरीज वाईज सगळी गुजराती घर होती. एक गुजराती फैमिली आज सुबह, दोपहर में गुजराती फैमिली, शाम को गुजराती फैमिली, कल भी गुजराती फैमिली आणि गुजराती
सगळ्यांना माहितीये. वाल भिजवून मग ते बनवतात. पण याच्यापेक्षाही जेव्हा वालाची शेती करतात ना, थोडं गावाकडे जाऊया. वालाची जेव्हा शेती होते शेतामध्ये, तेव्हा त्याचे सगळे बिया वगैरे सगळे काढून झाल्यावरती काही बिया उरतात, म्हणजे पडलेल्या असतात. राईट. मग आता समजा एका घरात गेलो, कारण बिरडे मला आवडतं म्हणून. एका घरात गेलो, त्यांनी बिरडे दिले, भाकरी सेम आहे आणि भाजी दिली. दुसऱ्या घरात गेलो, मग दुसरं पण महाराष्ट्रीयन घर आहे, भाकरी दिली आणि मेथीची भाजी दिली. बरं वाटतंय. भले एक आयटम रिपीट झाला पण दुसरा आयटम चेंज होतोय ना. मग तिसऱ्या संध्याकाळी घरी गेलो, भाकरी आणि बटाट्याची भाजी दिली, महाराष्ट्रीयन बटाट्याची भाजी असते ना आपली, पिवळी सुकी. बरं वाटतंय, मग काय वाटत नाही. पण समजा तुम्ही 3 घरामध्ये गेलात आणि सेम आयटम तुम्हाला सर्व केला, तर कधी कधी वाटतं की अरे मैं आत्मसंतुष्ट हूं यार. जर समजा असा एखादा व्यक्ती असेल जो सेल्फ सैटिस्फाइड आहे, त्याला काय घेणं देणं जगाशी, आपलं जो भी मंदिर में सेवा कर रहा है बस ले शांति से बैठा है. लेकिन उसको अगर किसी ने इन्विटेशन दिया कि आप आइए हमारे घर में, हम आपको प्रसाद देना चाहते हैं, तरी पण त्याला जाण्यामध्ये काय, नकार करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे होकार देण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला कळलं का शब्दाच्या अर्थामध्ये मिनिंग काय दडलेलं आहे. त्याला कोणी बोलवणं नाही दिलं तरी त्याला काही फरक पडत नाही. त्याला जर कोणी बोलवणं दिलं आणि तो गेला तरी त्याला काही फरक पडत नाही. त्याचं उत्तर ऑलरेडी सेवा कुंजीला माताजीने ऍड केलेलं आहे. राईट. का फरक पडत नाही ते आता आपण बघावं, आणि का फरक पडू नये आणि त्यांनी असं का वागावं. म्हणजे बेसिकली भगवंत इथे जे म्हणतायत, नैव तस्य कृतनार्थो, कुछ लेना देना नहीं उसको, कुछ अगर कोई कर्म नहीं करेगा तो भी संसार के लिए, बट एट द सेम टाइम ना कृतने है कश्चन, कुछ काम करने के लिए भी अगर बोला जाए तो उसको मना करने के लिए, मतलब उसको कुछ मतलब ये नहीं है कि मैं नहीं करूंगा, ठीक है करूंगा मैं, अब क्यों करूंगा. प्रभुपादांचं तात्पर्य बघा, प्रभुपादांचं तात्पर्य एवढं सुंदर आहे बघा. प्रभुपाद काय लिहितात, आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावना भावित कर्माशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. पहिली गोष्ट क्लिअर. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे, जे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. आणि मनुष्य निष्क्रिय राहू शकत पण नाही. आपण जे 5व्या श्लोकामध्ये स्टडी केलं होते ह्या अध्यायाच्या. कृष्ण भावना भावित मनुष्य अथवा देवता कोणाचाही आश्रय घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालनासाठी पुरेसे असते. आता हे एकदम कोड मध्ये आहेत, याला आणखी इलॅबोरेशन नेक्स्ट श्लोकामध्ये येईल. तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये आपण एक उदाहरण ऍड करूया श्रीमद भागवत मधील. श्रीमद भागवतच्या 4थ्या स्कंदामध्ये प्रियव्रत महाराजांचं उदाहरण आहे. ऐकलं तुम्ही? प्रियव्रत महाराज हे स्वयंभू मुनी यांचे पुत्र होते. राईट. स्वयंभू मुनी यांचे 2 पुत्र होते, उत्तानपाद आणि प्रियव्रत. तर प्रियव्रत महाराज तपस्या करता गेले होते वनामध्ये, आणि ते पण कुणाच्या अंडर होते मार्गदर्शन, नारद मुनींच्या. नारद मुनींचे डिसायपल प्रियव्रत महाराज वनामध्ये तपस्या करतायत गंधमादन पर्वतामध्ये. राईट. या मग आता तुम्ही विचार करा की जो व्यक्ती अशा प्रकारे एक जगातील सर्वश्रेष्ठ गुरुच्या हाताखाली तपस्या करतोय, त्याला बोलवायला कोण येतात? स्वयंभू येतात. म्हणतात की अरे सुन ना, तू अभी सन्यासी बन गया है, वन में बैठ के सेवा कर रहे हैं, लेकिन क्या है ना कि मुझे अभी रिटायरमेंट लेना है. अभी मेरा 55 ईयर्स पूरा हो गया है, आई वांट टू टेक रिटायरमेंट. तो अभी राज्य चलाने के लिए कोई चाहिए, तो आप वापस आ जाओ घर पे, आप राज्य चलाओ, मैं जाके अभी रिटायरमेंट लेता हूँ, जो कि मेरा नेचुरल प्रोग्रेशन है एज पर द वर्णाश्रम सिस्टम. गृहस्थ, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ. अभी मेरा वानप्रस्थ का टाइम हो गया, अभी मैं गृहस्थ में नहीं रह सकता अभी. मग आता तुम्ही विचार करा, प्रियव्रत महाराज हे आता नारद मुनीचे डिसायबल केवढे स्ट्रॉंग असणार. ते म्हणतात की मैं नहीं आऊंगा, आय एम सेल्फ सॅटिस्फाइड.
मैं यहाँ भगवान की भक्ति कर रहा हूँ, संतुष्ट हूं, मैं, मुझे संसार से कुछ लेना देना नहीं, मैं विरक्त हूँ. पिताजी बोलते नाही तुमको आना पडेगा. मग आता स्वयं कोणचं ऐकत नाही. त्याला समजवण्याकरता साक्षात ब्रह्माजी येतात. कोणाला घेऊन? नारद मुनीला घेऊन येतात. का? कदाचित तो माझा ऐकणार नाही किंवा वडिलांचा पण ऐकणार नाही, पण तो नारद का चेला है ना, तो गुरु को लेके आऊंगा तो गुरु का बात तो सुनेगा. गुरु को मना नहीं कर सकता, क्योंकि भक्ति में प्रगति किससे होती है? आपकी तपस्या से नहीं होती है, आपके ज्ञान से नहीं होती है, आपकी सेवा से नहीं होती है. आई मीन टू से सेवा से होती है, ज्ञान से होती है, तपस्या से होती है, लेकिन अगर वो गुरु को प्रसन्न करने वाली होगी तो. वेन इट इज प्लेजिंग टू गुरु, देन ओनली वी कॅन प्रोग्रेस. इंडिपेंडेंट तपस्याने आपण कधी सक्सेसफुल होऊ शकत नाही लाईफ मध्ये. मग ब्रह्माजी येतात. ब्रह्माजी म्हणतात की अरे सुनो, यू नो, कि ये जो एडवाइस आपको दे रहे हैं ये करो आप. नारद मुनी पण म्हणतात कर लो. नारद मुनी इशारा करतात कर लो. अभी नारद मुनी के परम गुरु कौन है? ब्रह्माजी. ब्रह्माजी नारद मुनीला घेऊन झाले. आता कसं नाही म्हणणार नारद मुनी त्यांना, आणि प्रियव्रत कसं म्हणणार नारद मुनींना नाही. आणि ह्या वेळेला ऍक्च्युली ब्रह्माजी फार सुंदर गोष्ट सांगतात. ब्रह्माजी म्हणतात की जो व्यक्ती, सेवा गुणलेली माताजी तुमच्या याला कनेक्ट करून म्हणतोय आता, जो व्यक्ती ह्या जगामध्ये आसक्त आहे, व्यवस्थित ऐकून घ्या, जो व्यक्ती या जगामध्ये आसक्त आहे त्याला कुठेही गेल्यावर, म्हणजे तो समजा गृहस्थ आश्रम मध्ये असेल, ब्रह्मचर्य आश्रम मध्ये असेल, संन्यास असेल किंवा वानप्रस्थ असेल किंवा कुठला आश्रम नसेल, तर त्याला प्रॉब्लेम होणारच. जो आसक्त आहे त्याला. कधी कधी लोक असं म्हणतात की गृहस्थ आश्रम आसक्त लोग के लिए होता है और संन्यास आश्रम और ब्रह्मचर्य आश्रम अनासक्त लोग के लिए होता है. ऐसा कभी सुना होगा आपने. बट ऍक्च्युली आश्रम कोणाकरता बनलेला आहे? अनासक्त व्यक्ती करता बनलेला आहे. ते गृहस्थ असेल किंवा ब्रह्मचर्य कोणी असेल. मग लोक काय करतात, अरे यार बहुत प्रॉब्लम है यार, ब्रह्मचर्य आश्रम में, संन्यास आश्रम में, अच्छा है गृहस्थ बनेंगे तो क्या है, जो चाहिए वो भी मिलेगा और खुश रहे. ऐसा नहीं होता है भाई. क्योंकि आपको अगर ऍक्च्युली प्रोग्रेस करना है, तर आपल्याला खरंच भक्तीमध्ये प्रगती करायची असेल, आध्यात्मिक मार्गामध्ये, तर आपल्याला कुठल्याही आश्रम मध्ये राहून अनासक्तच राहावं लागेल. कळलं का तुम्हाला आरती उन्हावणे माताजी? थोडं थोडं समजतंय. थोडं थोडं समजायला पाहिजे. अनासक्तचं थोडं एक्सप्लेन करता का? तेच सांगतोय. तेच विचार करत होते मी आता. तेवढं सी आता हे उदाहरण, या प्रियव्रत महाराजांच्या उदाहरण क्लिअर होईल. मग ब्रह्माजी म्हणतात की, ब्रह्माजी श्लोक कोड करतात, भव्य असं पत्न्या एव ग्रह पतंती. जेव्हा एखादा मनुष्य जगातनं विरक्त होतो आणि संन्यास आश्रमला जातो, म्हणजे वनामध्ये निघून जातो वैराग्य प्राप्ती करण्याकरता, तो वनामध्ये त्याला असं वाटतं की मैं मेरा पत्नी को छोड़ दिया, घर छोड़ दिया, सब कुछ छोड़ दिया, मैं अकेले जा रहा हूँ. अकेले नहीं जाता है. वो अपने साथ 5 पत्नियों को लेके जाता है. कौन सी पत्नी है? 5 विषय, 5 कर्मेंद्रिय, सॉरी आपले जे इंद्रिय आहेत, ज्याने आपण विषय वस्तूंचा भोग घेतो, कान, नाक, त्वचा, जीभ, यु नो, आणि काय राहिलं? कान, नाक, त्वचा, जीभ आणि काय राहिलं? हा, डोळे. येस, याने आपण इंद्रिय विषयांचं सेवन करतो, राईट. मग हा व्यक्ती काय करतोय? वनामध्ये गेला. वनामध्ये एकटा नाही गेला तो. जर तो आसक्त असेल जगाशी, तर तो काय सोबत घेऊन गेलाय? आपल्या 5 बायका त्याच्यासोबत आहेत. तुम्हाला टोटल किती आहेत? 5 एका व्यक्तीला. मग त्याचा राजा मन 6वी पत्नी, म्हणजे टोटल एका व्यक्तीला, जे ग्रस्त आश्रम मध्ये त्यांना टोटल 6 किती झाले? 7 पत्नी आहेत. आणि जो वैराग संप्रदायामध्ये त्याला 5 पत्नी आहेत. आणि हे आपल्याला पत्नी म्हणजे काय? जी सेवा मागते. आता तुम्ही काय विचार करू की अरे पत्नी आणि पति कोई बैटल नहीं चल रहा है यहाँ पे. बेसिकली एज लॉन्ग एज
तुम किस आश्रम में हो उससे कुछ फर्क नहीं पड़ता है भगवान को प्राप्त करने के लिए। तुम सोच रहे हो कि मैं जंगल में रहूंगा और भगवान की भक्ति करके भगवान को प्राप्त करूंगा, ये टोटली गलत है। तुम किसी भी आश्रम में रहो, भगवान को प्राप्त करोगे अगर तुम अनासक्त हो तो, और अगर आसक्त हो तो जंगल में रहोगे तो भी भगवान को प्राप्त नहीं कर पाओगे। जाओ लिख के देता हूं 100 गारंटी, समझा? प्रियव्रत महाराज, ये तो फॅक्ट आहे, जो बोल रहे सही बोल रहे। आणि आता ऍट द सेम टाइम फ्रॉम कंपॅरिझन पॉइंट ऑफ व्यू तुम्हाला असं कधी कधी असं वाटतं की ठीक है यार, गृहस्थ आश्रम में रह के भक्ति करना बहुत कठिन है, वो ब्रह्मचारी लोग कितने आराम से भक्ति करते हैं, तो इसलिए ब्रह्मचारी बनेंगे तो भक्ति अच्छा कर सकते हैं, वैराग्य अच्छा कर सकते हैं। ऑल्दो देयर इज सम कंपैरिजन वाइज वेट अप एंड डाउन, पण ऍक्च्युली असं नाहीये काही। एक्सटर्नली बघायला गेलं तर असं आहे कि ब्रह्मचारी को तो क्या है, सुबह उठेंगे, साधना करेंगे, जपा करेंगे, फिर थोड़ा भागवतम सुनेंगे, प्रसाद लेंगे, आराम मिलता है यार उनको। 9 बजे के बाद थोड़ा सा, हमको तो तुरंत ऑफिस में जाना पड़ता है। इट्स नॉट लाइक दॅट। हे आपण आपले बनवलेले मेंटल कॉन्सेप्शन्स आहेत, राईट, की असं ह्या आश्रम मध्ये आणि तसं त्या आश्रम मध्ये आहे। ऍक्च्युली बघायला गेलं तर कितीतरी ग्रस्त आहेत जे ब्रह्मचार्यांपेक्षा कितीतरी ऍडव्हान्स आहेत, कितीतरी हाय लेवलला ऍडव्हान्स आहेत, राईट। वाय? बिकॉज हे आपल्या चेतनेचा विषय आहे, आश्रमचा विषय नाहीये। तुम्ही कुठल्या आश्रम मध्ये राहा, भगवंतांना जर प्रेम करत असेल तुम्ही इव्हन आणि इनफॅक्ट ग्रस्त आश्रम मध्ये तीव्रतेने प्रेम करू शकता। वाय? बिकॉज देर आर सम प्रॉब्लेम्स विच यू कॅनॉट हँडल, प्रेयरफुल मूड येतो। आणि समटाइम एखादा ब्रह्मचारी असेल त्याला काय, रोटी कपडा मकान सब एक जगह मिल रहा है, स्ट्रगल नहीं है, तो ही मे नॉट फील दैट इमोशन कि अरे, तो त्याला आर्टिफिशियल इमोशन इन्वोक करायला लागत असेल कि अरे मैं भगवान के ऊपर डिपेंड हूँ। कैसे डिपेंड हूँ? तो ठीक है, अभी फिर बुक डिस्ट्रीब्यूट करने जाओ बाहर, फंड कलेक्शन करने जाओ बाहर, प्रचार करने जाओ बाहर, तो पता चलेगा आपको। सी, म्हणून आश्रम मध्ये राहून जर तुम्ही त्या प्रकारच्या सेवा करत नसाल तर तुम्हाला कधी डिपेंडन्स फील होणार नाही भगवंतावरती। म्हणून प्रिस्क्राईब ड्युटीज फार महत्वाच्या आहेत, एक पर्टिक्युलर आश्रमला दिलेल्या। ब्रह्मचारी आश्रम मध्ये दिलेले प्रिस्क्राईब ड्युटीज आहेत, गृहस्थ आश्रम मध्ये दिलेले प्रिस्क्राईब ड्युटीज आहेत, त्या जर आपण फॉलो नाही केलं तर आपण भगवंतांना फील करू शकत नाही। कारण ह्या ड्युटीज अशा प्रकारे अरेंज केलेल्या आहेत की आपल्याला भगवंतांवरती अवलंबून राहावं लागेल। प्रॉब्लेम नाहीये, कारण तुम्हाला काय सेवा करायची आहे। मग सेवा करायची आहे तर घरी करा, आश्रम मध्ये करा, मंदिरात करा, कुठे सेवा करायची आहे ना। सी, हे आपल्या रिलेशनशिपचं एक महत्वाचं फंडामेंटल प्रिन्सिपल आहे। कुठलेही रिलेशनशिप सस्टेन होत नाही तोपर्यंत जोपर्यंत आपण सेवा भावामध्ये नसतो। जेव्हा आपण एखाद्या आश्रम मध्ये एकत्र येतो, मग ते पती पत्नी असतील किंवा ब्रह्मचारी आश्रम मध्ये ब्रह्मचारी आश्रमचा संघ असेल, जोपर्यंत आपल्याला सेवा करायची नाहीये तोपर्यंत आश्रमामध्ये येऊच नाही। मग तुम्ही गृहमध्येच व्हा ना, किंवा गृहमध्ये म्हणजे लग्नच करू नका, एन्जॉय करा, काय प्रॉब्लेम आहे, आणि बना कुत्रे मांजर कीड़े मकोड़े बना, कोई प्रॉब्लम नहीं, कोई किसी को रोक नहीं रहा है। लेकिन आश्रम में आना है तो सेवा करने के लिए आओ, फिर सेवा कोई प्रॉब्लम नहीं होगा। पत्नी म्हणेल मैं आपकी सेवा में हूँ, पति म्हणेल मैं आपकी सेवा में हूँ। पति म्हणणार नाही तू मेरी पत्नी है, चल भोजन बना के रख, यहाँ पे बर्तन धो, कपड़े धो। पत्नी म्हणेल क्या यार गुलाम बना के रखा है मेरे को। पत्नीने असा विचार करून पत्नीने विचार केला पाहिजे माझी सेवा आहे, राईट, आणि मग पतीची काय सेवा आहे, जे घरामध्ये आवश्यक गोष्टी आहेत। सी, इट्स अ म्युच्युअल कोऑपरेशन। त्या म्युच्युअल, सी, हे सिस्टम जे आहे ना, जे कॉस्मिक लेवलला बनवलेलं आहे, मनुष्य आणि देवता, ते कोऑपरेशन फ्रॉम हायेस्ट टू द लोवेस्ट लेवलला येतं। म्हणून जिथे सहकार्याच्या, परस्पर सहकार्याच्या भावनेमध्ये आपण जगतो तिथे काय आहे, आनंद आनंद आहे आणि भगवानाची भक्ती प्रॉस्पर होऊ शकते। म्हणून इथे ब्रह्माजी, मग ऑफकोर्स नारद प्रियव्रत महाराज जातात, ऍक्च्युली लग्न करतात, आणि मग बरेच वर्ष ग्रस्त आश्रम नंतर रिटायर होऊन पुन्हा भगवंतांची प्राप्ती करतात, राईट। ते भागवत तुम्हाला ऐकायला भेटेल की
ऐसा एकदम सी म्हणून भागवत मध्ये सगळ्या प्रकारचे उदाहरण आहेत. मग आता कोणी म्हणेल की इसका मतलब क्या है कि ब्रह्मचारी नहीं बनना चाहिए? नहीं, चतुष्कुमार जो थे ब्रह्मा जी के 4 पुत्र, उन्होंने मना किया ब्रह्मा जी को, बोले हम नहीं बनेंगे ग्रस्त. ब्रह्मा जी बोले ठीक है, बन गए ना वो लोग. सो देर आर डिफरंट, म्हणजे सगळी उदाहरणं आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, ग्रस्त आश्रम, ऑल एक्झाम्पल्स आर देअर डिपेंडिंग ऑन युअर सिच्युएशन. राईट, डिपेंडिंग ऑन आपली सिच्युएशन काय, आपण कशा प्रकारे सिच्युएट आहोत त्या प्रकारे आपल्याला डिसिजन घ्यायचे की मला ह्या आश्रमामध्ये राहायचं की त्या आश्रमामध्ये, काय मला कम्फर्टेबल आहे. राईट. नाव आता हे सांगितल्यावरती अजून मी 10 मिनिटं घेऊ का, की थकले तुम्ही? चला 1 मिनिट ब्रेक तुम्हाला. बोला हरे कृष्ण 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 हरे राम राम राम. 1 मिनिट, कुणाला काय विचारायचं बोलायचं बोला. 1 मिनिट आपण टेस्ट करूया. इथे कोणी मागे पुढे आहे का? विंडो नंबर 3 मध्ये बरेच लोक असतात, पण ठीक आहे ठीक आहे, अनासक्त आहेत ते लोक. कोणाला काही बोलायचं नाही, कोणाला काहीच बोलायचं नाही. ठीक आहे, मग आता मीच बोलतो. ठीक आहे, मग आता ह्यानंतर आता भगवंताने काय सांगितलं, एक प्रिन्सिपल सांगितलं. आता ह्या प्रिन्सिपलला भगवंत एक्झाम्पल देतील, उदाहरणं. कारण लक्षात ठेवा, कधी कुठलं प्रिन्सिपल हे उदाहरणाद्वारे समजवायचं असतं. तर आपण तर उदाहरण ऑलरेडी ऍड करतो, पण भगवंत सुद्धा ऍड करतील उदाहरणं. राईट. मग अशा व्यक्तीने का कार्य करावं, त्याला काय घेणं देणं नाहीये, पण तरी पण त्याने का कार्य करावं. श्लोक नंबर 19 ना, 19 ना. वाचा, स्वीटी वाजवा, माताजी वाचा, धुळेवर ना. हरे कृष्ण प्रभुजी. तस्मादसक्त सततं कार्य कर्म समाचर आसक्तो नश्चर कर्म परमानप्तोति पुरुषं. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण. हाच तर पॉइंट आहे जो तुम्ही पकडला होता मगाशी, सेवाकुंडलीला माताजी. आता समजा मी ते उदाहरण तुम्हाला दिलं की मी आपलं संतुष्ट आहे, मंदिरात सेवा करतो, शांतपणे बसले. मला उगाच एकसारखे लोक फोन करतात, अरे प्रसाद खाओ, हमारे इधर प्रोग्राम क्या हो. मुझे क्या जरूरत है, लेकिन मुझे जरूरत है. क्यों जरूरत है? क्योंकि मैं केवल फालतू में अपना आत्मसंतुष्ट बोल के यहाँ बैठूंगा और मैं किसी को सेवा नहीं दूंगा, इससे कुछ मेरा बिगड़ने वाला नहीं है. लेकिन अगर जाके उनकी सेवा करता हूं तो मेरा भक्ति में और तेज प्रगति होगा. वाय? बिकॉज वैष्णव सेवा केल्याने भगवंत आणखीन जास्त लवकर आपल्याला कृपा देतील. कळलं का तुम्हाला प्रिन्सिपल? सोप्या भाषेमध्ये. म्हणजे मी संतुष्ट है, बट अगर मैं किसी को जाके अगर सेवा करता हूं तो उसमें मेरा ही लाभ है ना. राइट. भौतिक लाभ नहीं है, आध्यात्मिक लाभ आहे. म्हणून प्रभात कसं लिहितायत, म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता. हा शब्द महत्वाचा आहे की आपण कुठे जाऊन सेवा देतो किंवा काही करतो, भले आपल्या कर्म करायची गरज नाही, पण जेव्हा आपण कर्म करतो आसक्ती न ठेवता, त्याने आपल्याला काय होतं, भगवंताची प्राप्ती होते. सेवाकुंडलीला माता, तुम्हाला काय बोलायचंय? बोला ना, काय बोलायचं होतं तुम्हाला? पण प्रभूजी गृहस्थाश्रमामध्ये थोडं कमी हे होतं पण ना. काय कमी होतं? काय कमी आहे तुम्ही मला सांगा. तुम्हाला काय कमी आहे जे ब्रह्मचार्यांना भेटतं, जे तुम्हाला भेटत नाहीये? सांगा. गृहस्थाश्रम मध्ये अनासक्त राहणं थोडं अवघड होतं. कोणी म्हटलं असं? तुम्हाला माहिती आहे का, ब्रह्मचर्य आश्रम मध्ये अनासक्त राहणं फार कठीण आहे. का माहिती? माया जरा जास्त होतं पण प्रभूजी ना. मग तुम्हाला काय वाटलं की ब्रह्मचर्य आश्रम मध्ये माया नाहीये का? अरे ब्रह्मचारी के पास करोड़ों रुपए का कैश आता है, चेक आता है, अभी उसको देखना भी है और उसको पर्सनल यूज भी करना नहीं है. ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे का आश्रम कसा असतं? म्हणजे आमचे ब्रह्मचारी कधी कधी गंमत करतात. एनी आश्रम कसं माहितीये का, तुमच्या समोर एक डबा भरून गुलाबजामुन ठेवलेला आहे. ठीक है ना. ते गुलाबजामुन तुम्ही बघताय, अरे यार गुलाबजामुन, लेकिन उसको खाना नहीं है आपको. क्यों खाना नहीं है? क्योंकि भगवान के लिए बना हुआ है वो. आप बोलेंगे यार मुझे नहीं खाना है, तो फिर मैं उसका मतलब साफ सफाई क्यों रखूं डब्बे का, उसमें कीड़े मकोड़े नहीं पड़ेंगे, मैं क्यों ध्यान दूं? नहीं, आपको लेकिन उसका ध्यान भी रखना है. तुम्हारा कळलं का? ये चीज मेरे सामने है, मुझे उसको खाना भी नहीं है, खराब भी नहीं होने देना है. याला म्हणतात ऑस्टेरिटी. अँड दॅट लीड्स टू भक्ती, अँड दॅट लीड्स टू प्युरिफिकेशन.
जे तुम्ही उदाहरण दिलं ना, सॉरी तुम्ही काय म्हटलात की इसमें ज्यादा आसक्ती मतलब ज्यादा माया आहे, बरोबर ना? हो, थोडं मायामोहात जास्ती हा अटकतं म्हणून. हाँ, आता अपनी सिचुएशन कैसी है कि माया में पढ़ना भी नहीं है लेकिन माया के साथ रहना भी है. क्यों? क्योंकि माया को भगवान की सेवा में लगाया ना आपने. आता समजा माझ्याकडे 10,000 रुपयाची कॅश आहे किंवा 10 लाखाची कॅश आहे, मला ती स्वतःच्या पर्सनल यूज करायची नाही. किती आता किती फ्रीडम आहे विचार करा. ब्रह्मचार्यामध्ये किती फ्रीडम आहे. तुमच्याकडे फोन असतो, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑर्डर इन्स्टंटली ऑर्डर करू शकता. फोनवरती तुम्हाला पाहिजे तशी बोलू शकता. फोनवर तुम्ही काय करायचं ते करू शकता, पण त्याला काय पण करायचं नाहीये. ऍट द सेम टाइम फोन वापरायचा पण आहे. भगवंतांना केंद्रस्थानी ठेवायचं. कारण उद्देश काय भगवंतांनी सेवा म्हणून. सी दिस इज द ऑस्टेरिटी अँड दिस इज द प्रिन्सिपल, दिस इज द कोर आयटम. मग तुम्ही कुठलाही आश्रम असो, ब्रह्मचर्य असो, गृहस्थ असो, प्रत्येक आश्रम मध्ये फॅसिलिटी आहे. सी ओनली थिंग की आपला सायकोफिजिकल नेचरनुसार तुम्ही आश्रम चॉईस केलेला आहे कि यार गृहस्थ आश्रम में मैं कंफर्टेबली सेवा कर सकता हूँ. अभी समझो मुझे अगर सुबह 6 बजे तक सोने की आदत है, ब्रह्मचर्य आश्रम में तो नहीं मिलेगा ये, बराबर ना? तो फिर ब्रह्मचर्य आश्रम में मत आओ ना. आपको कोई जबरदस्ती किया है क्या? बट आप बोलेंगे नहीं मुझे 6 बजे उठना भी नहीं और ब्रह्मचर्य आश्रम भी चाहिए, ऐसा नहीं हो सकता ना. एट द सेम टाइम गृहस्थ आश्रम आहे, सॉरी म्हणजे एक एक्झाम्पल तुम्ही गृहस्थ आश्रम करता पण घेऊ शकता की तो एखाद्या गृहस्थ आश्रम मध्ये एखादा व्यक्ती म्हणेल कि मुझे ना बहुत दिन भर जप करना है लेकिन घर भी संभालना है, लेकिन मैं संभालना नहीं चाहता. ऐसा थोड़ी हो सकता है. आपको घर अच्छा लगता है कि पत्नी हो, बच्चे हो, लेकिन दिन भर चैंटिंग भी करना है, तो थोड़ा कहीं ना कहीं कॉम्प्रोमाइज करना पड़ेगा ना. जैसे ब्रह्मचर्य कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आता सुबह 6 बजे तक नहीं सोने देंगे आपको. आप सोना चाहेंगे तो भी आके उठाएंगे आपको. तो वी हैव टू फर्स्ट ऑफ ऑल एक्सेप्ट कि बाबा ये आश्रम का स्टेटस और स्ट्रक्चर ऐसा है, ये आश्रम का स्ट्रक्चर ऐसा है. मुझे जहां कंफर्टेबल है, मैं जहां कंफर्टेबली भगवान को प्राप्त कर सकता हूं, भगवान का भजन कर सकता हूं, वहां मुझे जाना चाहिए. राइट? कळलं का तुम्हाला? घाबरायचं ना बिलकुल. कुठल्याही आश्रम मध्ये माया नाही असा कुठला आश्रम आहे का मला सांगा? प्रत्येक आश्रम मध्ये माया आहे. म्हणून आपण स्टडी केला ना ते एक्झाम्पल प्रियव्रत महाराजांचं. जो आसक्त आहे त्याच्याकरता सगळीकडे माया आहे. तो ग्रस्त असेल किंवा ब्रह्मचर्य असेल, कुठे असेल त्याला मायाच है सब जगह. और जो अनासक्त है उसके लिए विश्वम पूर्ण सुखायत है. चाहे जंगल में भेजो या पाकिस्तान में भेजो, मैं ये नहीं बोल रहा हूँ कि जाओ आप. एक्सट्रीम्स, बट मैं आपको बता रहा हूँ कि आप कहीं भी रहिए, आप अगर ये प्रभुपाद ने दिए हुए प्रिंसिपल फॉलो करेंगे ना, 4 रेगुलर प्रिंसिपल्स, 16 राउंड्स, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, वो कहीं भी संतुष्ट रह सकता है. अगर वो रिजिडली फॉलो करेगा, अपराध रहित 16 राउंड्स करेगा और 4 नियम पालन करेगा, वो कहीं भी जाएगा, सुखी रहेगा. और जो इसमें गड़बड़ करेगा ये प्रिंसिपल्स में, वो हर जगह मार खाने वाला है, चाहे वो ब्रह्मचारी हो, गृहस्थ हो, संत कोई भी हो. लाईक दॅट. तर अशा प्रकारे भगवान म्हणतात. आपण हे परपट वाचून मग ह्याला पूर्ण करूया आणि याच्यावरती स्टॉप करू आपण. प्रभुपाद म्हणतात, भक्तांसाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वश्रेष्ठ आहे, तर निर्विशेष वादांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलावर आसक्ती न ठेवता श्रीकृष्ण प्रत्यर्थ किंवा कृष्ण भावनावर कर्म करतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वोच्च ध्येयापर्यंत प्रगती करत असतो. आणि हेच इन्स्ट्रक्शन कोणाला दिलेले? अर्जुनाला दिलेले. प्रभुपाद लिहितात. प्रभुपाद सांगतात, कुरुक्षेत्राचे युद्धभूमी व्यवस्थित वाचते. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण प्रत्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले, कारण त्याने युद्ध न करावे अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. युद्ध करावे अशी इच्छा होती. आता बघा, सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्तीची बाब आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. जर भगवंताने मला ऑर्डर दिले की तू यांना मार, आणि त्यांना मारून जर भगवंत प्रसन्न होत असतील तर मला ते केलंच पाहिजे. मी असा विचार केला पाहिजे मी फार सत्यवादी आहे हो, मी फार हे आहे हो. तुम्हाला प्रसाद सर्विंग करता लाईन मध्ये उभं केलं आणि तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिली की जो भी आएगा उसको 2 गुलाब जामुन दे दो, आणि तुम्ही तथाकथित आदर्शवादी म्हणलात सबको गुलाब जामुन क्यों, जो लेक्चर में बैठा था उसी को मिलेगा. तुम्ही तुमचे नियम नका काढू, तुम्ही आदर्शवादी नका बनू स्वतःला एकदम मोठे मोठे मॉरलिस्ट दाखवण्याकरता. मग तुम्हाला प्रॉब्लेम का? तुम्ही भगवानाच्या ऑर्डरला फॉलो करत नाही. कळलं तुम्हाला? उदाहरण, गुलाबजामुन सगळ्यांना वाटा, ठीक आहे. मग नंतर प्रभुपाद म्हणतात, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म आहे. आणि फायनल प्रभुपाद म्हणतात,
यज्ञ कर्मासारखे वैदिक कर्मकांड ही इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पाप कर्माचे शुद्धीकरण होण्यासाठी केली जातात. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे शुभाशुभ कर्मफलाच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म आहे. कृष्ण भावनाभावित मनुष्याला कर्मफलावर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ श्रीकृष्ण पितृते कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरी अनासक्त असतो. राईट. म्हणून आपण कर्म करावेत ज्याने आपली भक्तीमध्ये प्रगती होईल. मला काय घेण्यात जगाची नाहीये, पण मी सेवा करेल, कर्म करेल, कारण त्याने भगवंत आणि वैष्णव प्रसन्न होतात. आणि जी माझी ऍक्च्युअली कॉन्स्टिट्यूशन पोझिशन आहे, जेवेरे स्वरूप आहे कृष्ण नृत्य दासी, माझी स्वरूपस्थिती आहे, इव्हेंच्युअली गीता त्या स्टेजला पोहोचेल. राईट. मग आपण नेक्स्ट टाइम 20 श्लोक पासून उदाहरण बघू. ठीक आहे. की ह्या मग अशी उदाहरणं आहेत का ज्यांनी अशा प्रकारे कर्म केलं, ज्यांना घेण्या देण्या पण त्यांनी कर्म केलंय भगवानाची प्रती करता. आणि हीच भक्तीची सिक्रेट आहे. भक्तीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे जगामध्ये मला काही घेणं देणं नसेल, पण मी भगवंतांना प्रेम करण्याकरता मी कार्य करेल. अर्जुनाला सर्वात नावडतं कार्य काय होतं, लोकांना मारणे युद्धामध्ये, पण तेच त्याने केलं कारण ते भगवंतांना प्रेम दाखवण्याचं त्याच्याकरता ती सिच्युएशन त्यांनी भगवंतांना क्रिएट केली. राईट. तर आपल्या प्रत्येकाकरता वेगवेगळं सिच्युएशन भगवंत क्रिएट करतील की जे मला नाही करायचं तेच तुम्हाला भगवंतामधील करा, आणि ते केलं तर तुमची परीक्षा पास झाली, आता नापास झालात. राईट. भगवंत म्हणतात, प्रभुपाद म्हणतात, कोऑपरेट, भक्तांसोबत कोऑपरेट करा. तू म्हणाल की नाही भक्त ऐसा है, वो भक्त ऐसा है, पागल है वो, चैंटिंग कभी करता कभी नहीं करता है. प्रभु स्टिल उसको बुलाओ, प्रेम करो उससे. नहीं मैं नहीं करूंगा, तो आप क्या कर रहे हैं, एक किसी को मौका मिला है उसको निकाल रहे हैं मौका, उसका गुरु आज्ञा को अवज्ञा कर रहे हैं, अपराध हो रहा है आपसे. लाईक दॅट. अशा प्रकारे आपण भगवंतांच्या प्रेमाकरता सर्व काही करायला तयार पाहिजे. दॅट्स कॉल्ड रियल योगी, रियल संन्यासी, रियल अध्यात्मवादी. हरे कृष्ण. मग आपण नेक्स्ट टाइम नेक्स्ट श्लोक पासून उदाहरण बघू याला जोडलेली. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां सगळ्यांनी व्यवस्थित प्रणाम. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. कोणाला काय बोलायचं आहे का, कोणतरी आवाज केला. येस प्रभुजी. मधुर ब्रज माताजी. हा बोला बोला माताजी. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. प्रभुजी, मला एक प्रश्न विचारायचा होता की माझी आत्या आहे, ती आता 25 तारखेला तिने शरीर सोडलं, तर तिने 25 इयर प्रभुजी तिने चांगल्या प्रकारे जप वगैरे केलाय, डेली 64 राऊंड करत होती, आणि प्रभुजी 2.5 वर्षापासून पॅरालिसिसचा अटॅक आल्यापासून पूर्ण सगळं शरीर म्हणजे पूर्ण बेडवरती होतं प्रभुजी, त्यामुळे ती चॅन्टिंग करू शकली नाही. ब्राह्मण दीक्षित होती प्रभुजी. ती गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांच्याकडून त्याची ब्राह्मण दीक्षा झालेली होती प्रभुजी, हरिनाम दीक्षा झाली होती, पण एंडिंगला प्रभुजी तिला चॅन्टिंग करता नाही आलं. तर अशा वेळेला भक्ताला कशा प्रकारची गती प्राप्त होते? भक्ताला आध्यात्मिक गती प्राप्त होते. तुम्हाला काय माहिती तिने चॅन्टिंग कशी केली असेल? तुम्हाला काय वाटतं की तिने फिजिकली चॅन्टिंग केली नाही म्हणजे चॅन्टिंग केली नाही असा अर्थ आहे का? ती ना प्रभुजी प्रभुपादांचं कीर्तन ऐकायची, हरिकृष्ण महामंत्राचं, पण ती चॅन्टिंग नाही करू शकली प्रभुजी. लक्षात ठेवा, सगळं काही आपल्या चेतनेवरती अवलंबून असतं. कधी कधी आपण चॅन्टिंग करून सुद्धा चॅन्टिंग न केल्यासारखं असतं, जर आपली चेतना त्यात लागली नसेल तर. आणि कधी कधी चॅन्टिंग न करता पण तिची इनॅबिलिटी आहे ना, पण तिच्या मनामध्ये असणार की मला चॅन्टिंग करायची. दॅट्स इनफ फॉर हर टू टेक होम बॅक टू गॉड. इट्स अ कॉन्शियसनेस, नॉट जस्ट फिजिकल ऍक्टिव्हिटी. याचा अर्थ असा नाही की उद्यापासून तुम्ही चॅन्टिंगला येऊ नका, नाही आम्ही मनामध्ये केलं असं नाही का म्हणून. प्रभुजी शेवटच्या क्षणी जगन्नाथपुरीला मी गेले होते, तेव्हा मला पंडाने ते जगन्नाथांच्या रथाचा दोर दिलेला, तो दोर मी तिच्या हातामध्ये बांधलेला, आणि इथं कृष्ण बलरामांचं महावस्त्र भेटलं होतं अभिषेकचं, ते पण मी तिच्या हातामध्ये बांधलेलं. राधाराणीचे बांगड्या भेटल्या होत्या, त्या हातामध्ये तिच्या घातलेले प्रभुजी. आणि बरसाण्याचं राधाराणीची चुंडली भेटलेली, राधाराणीचं कुंकू भेटलेलं, जेवढं मला, आणि राधाकुंडचं जल, हे सर्व गोष्टी तिला प्रभूची प्राप्त झाल्या शेवटी. बस ना, मग तुम्ही तर सगळं भक्ती करून दिलीत. अजून काय राहिलं? सर्व गोष्टी दिल्या. आणि निधिवंत सेवाकुंज, गोवर्धनची रज तिच्या कपाळाला लावलेली होती प्रभूची. बस तुमच्यासारखे भक्त त्यांच्या सोबत आहेत म्हणजे प्रश्नच नाही काय. नाही, मी प्रभूजी जाऊ नाही शकले, परंतु मी ते पोहोचवलं होतं तिथपर्यंत. आणि शेवटच्या क्षणी जेव्हा मी लाईव्ह तिला पाहिलं, तेव्हा ह्या सर्व गोष्टी तिच्या अंगावरती होत्या प्रभूजी.
त्यांना आध्यात्मिक भरपूर चांगली गती प्राप्त झाली. राईट. Yes, sir. इट्स अ कॉन्शियसनेस, आपली चेतना आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. भेटू आपण पुन्हा मग. हरे कृष्ण. बाय. कोणीतरी बाय केलं म्हणून मी बाय केलं. ठीक आहे. Recording stop.